आदरणीय सोमनाथदादा हंबीर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत। इगतपुरी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथजी हंबीर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत। साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आलेल्या सर्व अतिथीगणांचं पाहुण्यांचं मान्यवरांचं पिंपळोली ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे। सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। लेट्स प्ले गेम ऑन। चेंडू जसा टाकला जाईल टाइम काउंटडाऊन केला जातोय। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दिलीप आणि महेश गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती। जनार्दनचा पहिला चेंडू सरप्राइझिंग डिलिव्हरी टप्पा खाल्ल्यानंतर उंची गाठली आहे। सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय। पहिला निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। सुरुवात झाली आहे। पहिला चेंडू डॉट गोलंदाज जनार्दनला आपण पाहताय गोलंदाजी मार्क वरनं राईट मोर द विकेट। यावेळेस हा सुद्धा चेंडू आतमध्ये घेतोय। टप्पा खाल्ल्यानंतर आतमध्ये येत असताना थोडंसं स्लोवर करतोय। गती परिवर्तन अतिशय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी अनुभवाचा पुरेपूर वापर या ठिकाणी करत असताना दिलीप आणि महेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळतीये। जनार्दन येतोय राईट मोर द विकेट। यावेळेस चेक केलं जाईल। पंच विनायक गोरे सर आमच्याकडे वळतायत सांगतायत व्हाईट बॉल। अवांतरची खून करतायत। एका धाबेच्या मदतीनं या ठिकाणी धावफलकाला सुरुवात होतीये। श्री गणेश झालाय कुशिवली संघाच्या फलंदाजीचा। या चेंडूवर डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता। बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होऊ दिला नाही। निर्धाव स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी संपन्न होतोय। गोलंदाज जनार्दनच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते। या चेंडूवरती बॅकफुटला जाऊन पंच दिलाय। फटका चांगला आहे। दूरवरनं फिल्डर येतोय। अप्रतिम फिल्डिंग झेल टिपण्याचा प्रयत्न केला मात्र हातातनं चेंडू जरूर ड्रॉप झाला। मात्र कौतुक केलं जाईल फिल्डरचं बरंचसं ग्राउंड कव्हर केलं आणि त्या ठिकाणी चेंडूला अडवत असताना पाहायला मिळाला। अतिशय दर्जेदार फिल्डिंग। या ठिकाणी 2 धावा येत आहेत धावफलकावरती एकंदरीत 3 हा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय। 3 ऑन द बोर्ड। या चेंडूवरती बॅटची एज पंचाचं बोट आकाशाकडे। पहिली मोठी विकेट या ठिकाणी पाहायला मिळेल। फलंदाज माघारी परततोय। लागलेला पहिला धक्का। असं जगावं की अख्ख्या जगानं तुमच्या प्रेमात पडावं। विनायक गोरे ज्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात तुम्ही सातत्यानं सर्वजण राहाल त्याच्या संपर्कात याल तर त्याच्या प्रेमात पडाल आणि त्याची संपूर्ण टीम आई गावदेवी पिंपळोली यांचं हे दमदार बहारदार आयोजन आणि या आयोजनाची पहिली रात्र या ठिकाणी पार पडतीये। गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय। पुन्हा एकदा षटक पहिलं अतिशय दर्जेदार आणि दमदार गोलंदाजी आपल्याला पहिल्या षटकात पाहायला मिळतीये। स्पर्धेचा पहिली रात्रीचा हा खेळ आणि जबरदस्त क्रिकेटचा नजराणा पेश होतोय। समीर येतोय न्यू बॅटर नवीन फलंदाज कुशिवली संघाच्या वतीनं बॅट्समन तयार होतोय। गोलंदाज जनार्दनचा हा पुढचा चेंडू या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळेल। 5 चेंडू फेकलेत 3 धावा खर्च करत असताना एक गडी ज्यानं टिपलाय। जनार्दननं मात्र हे पॉवर प्लेचं दमदार षटक या ठिकाणी हाताळायला सुरुवात केली आहे। राईट आर्म मारा। चला वेळेची काळजी घ्या। हा चेंडू चेक केला जाईल। आउटसाइड द स्टंप जास्त बाहेर व्हाईट बॉलचा कॉल। अवांतरची खून करतायत। एका धावेची मदत येईल धावफलकावरती जोडली जाईल। 4 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। 4 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात। हा सुद्धा चेंडू पहा अतिशय जास्त बाहेर निघतोय। पंच दंडित करतायत सांगतायत व्हाईट बॉल। सातत्यानं चुकीच्या पद्धतीची गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळाली। सततचे 2 वाईड येत आहेत। लांबणीवरती पडलेले हे पहिलं षटक धावफलकावर 6। यावेळेस खेळल्या फटका स्क्वेअर ऑफ द विकेट त्या ठिकाणी पकडले फेकलाय। सिंगल कंप्लीट होईल का धोक्याची घंटा होती मात्र एक सिंगल कंप्लीट करतायत। षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळेल। एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 1 गडी बाद 6 धावा।
मित्रांनो नक्कीच सर्वांना एक प्रेमाची सूचना असेल, ज्या वेळेला आपण बैलगाड्याच्या अड्ड्यावरती जातो त्यावेळेला बऱ्याचशा घटना आपल्याला पाहायला मिळत असतात. दगड मारणं, बिना कामाचा त्या ठिकाणी जल्लोष करणं, या गोष्टी आपल्याला टाळाव्या लागतील. बैलगाडा शर्यत आता फार मेहनतीनंतर चालू झाल्यात, आपल्याला त्या टिकवणं गरजेचं आहे. यावेळेस पहा एक सिंगल या दरम्यान कंप्लीट करतायत. एक सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचतय. गोलंदाज गोलंदाजी करत असताना अशोकला आपण पाहत आहे. षटक क्रमांक 2 ला ज्यानं सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल येते. स्कोर कार्ड वरती एक गडी बाद 7 धावा. जोडी मैदानावरती महेश आणि समीर हे दोन फलंदाज खेळतायत. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी अशोकच्या खांद्यावरती. राईट अबाउट द विकेट. महेश साठी स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडू मध्ये डिस्टन्स, कुठल्याही प्रकारे संपर्क नाही. निर्धाव, जबरदस्त गोलंदाजी. अशोकच्या माध्यमातून टाकला गेलेला हा निर्धाव. 2 चेंडू फेकलेत, केवळ एकच धाव खर्च करतोय. धावफलकावर 7 धावा. या चेंडूवर बॅटची एज, विकेटच्या मागे चेंडू जातोय सरळ. धन 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 करत फिल्डरला बीट करून सीमा पार, चौकार. लक फॅक्टर पाहायला मिळालं, ऑन झालेलं. एक 4 धावांचा फटका येतोय. स्कोर कार्ड वरती 11. हा चेंडू चेक केला जाईल. आउटसाइड द स्टंप, जास्त बाहेर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. दंडित करतायत. एका धावेची अजून मदत येईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 12 वरती. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आई गावदेवी पिंपरोलीवाडी आयोजित दमदार स्पर्धा साहिल प्रतिष्ठान चषक 2024 पहिली रात्र या ठिकाणी पार पडतीये. यावेळेस फटका खेचलाय समोरच्या दिशेला. लाजवाब स्ट्रोक. तीर भी शर्माय. स्टेट डाऊन द ग्राउंड. एक टप्पा खाल्यानंतर चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. दर्जेदार प्रहार, चौकार. कडक फटका. 4 धावांचा तडाखा. आता मात्र अशोकचं संतुलन बिघडलंय. चेंडू वाईट बॉल घोषित करतायत. एका धावेची अजून मदत येईल. स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. धावफलक पुढे सरकेल ते 17 या धावसंख्येवरती. आता मात्र इथून खतरा साबित झालाय अशोक साठी. 4 चेंडू फेकलेत. 11 धावा खर्च करतोय. कमबॅकची गरज आहे. महेशनं मात्र दंड थोपाटलेत. 3 चेंडू 8 धावा ज्यानं वसूल केल्यात. आक्रमण करण्याच्या तयारीत पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग. यावेळेस पुन्हा एकदा आशाळभूत नजरेनं पंचांकडे पाहतोय. पंच सांगतायत यस इट इज व्हॅलिड डिलिव्हरी. जबरदस्त कमबॅक. अप्रतिम दर्जाचा चेंडू या ठिकाणी सरळ विकेट किपरनं कलेक्ट केला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. दमदार गोलंदाजी. अतिशय चांगला चेंडू पहा, आपण पाहू शकाल. अगदी ऑफस्टंपच्या बाहेर पिच केलं. या चेंडूवरती मात्र स्लॉक स्वीपचा नजराणा. जबरदस्त फटका. महेशच्या बॅटमधनं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. मिड विकेट बाउंड्रीला सलामी. इट्स अ 4. कार 4 धावांची मदत धावफलकाला. 21 धावा स्कोर कार्ड वर. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक चालू असताना हे दुसरं होतं, समाप्त होतंय. धावफलकावरती जबरदस्त बॅटिंग. 21 धावा जोडतायत. महेशचं कौतुक केलं जाईल. 5 चेंडू फेस केले. 12 धावा ज्यानं वसूल केल्या. अप्रतिम दर्जाची बॅटिंग या ठिकाणी प्रस्तुत करतोय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. गोलंदाज करण गोलंदाजीसाठी येतोय. स्पर्धेची आजची पहिली रात्र या ठिकाणी जबरदस्त रित्या अतिशय दर्जेदार फ्लड लाईट आपल्याला पाहायला मिळत आहेत.
धुळे बंधूंचं कौतुक केलं जाईल ज्यांच्या माध्यमातून ही जबरदस्त लाईट आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेची मदत येईल. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर 22 धावा. त्याचबरोबर ब्रदर्स स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा कव्हर केला जातोय. जगभर या स्पर्धेला पाहिलं जातंय. त्यांचं सुद्धा अतिशय दर्जेदार प्रक्षेपण कौतुक केलं जाईल. हा चेंडू सुद्धा चूक पाहिला जाईल. गोलंदाज थोडासा प्रेशर मध्ये करण. व्हाईट बॉलचा इशारा. अतिशय दर्जेदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. ब्रदर्स स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून हा सोहळा अतिशय चांगली क्लिअरिटी क्वालिटी त्याचबरोबर समालोचन कक्षामधून आपल्याला साथ देत असताना क्वालिटीचा विचार विनायक गोरेने आणि संपूर्ण पिंपळीकरांनी केलेला पाहायला मिळतोय. आज आम्हाला साथ देत आहे. चर्चा केली जाईल. दरम्यान फटका चांगला पाहायला मिळतोय. सरळ चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अंतिम दर्जाचं संगीत संयोजन त्याचबरोबर आमच्या सर्वांच्या आवाजाची सातत्यानं काळजी घेत आहेत. विशेष कौतुक केलं जाईल. आपल्या आदिवासी समाजाला खऱ्या अर्थानं 4 चंद्र लावणारे व्यक्तिमत्व 7 समुद्र पार ज्या व्यक्तिमत्वाची ख्याती आज आपल्याला पाहायला मिळतीये. योगेश वाघ सर आज आपल्या या स्पर्धेसाठी विशेष वेळ काढून अगदी पहिल्या दिवसापासून आपल्या सेवेसाठी निश्चितच या ठिकाणी सादर होत आहेत. योगेश वाघ या व्यक्तिमत्वाचा फोन लागणं मित्रांनो फार कठीण झालंय. कंटिन्यू बिझी असणारा फोन आणि खऱ्या अर्थानं पिंपळीकरांवरती आणि विनायक गोरे यांच्यावरती असणारं प्रेम इथपर्यंत खेचून येत आहे. योगेश वाघ अगदी पहिल्या दिवसापासून आपल्या सर्वांच्या सेवेस असतील. त्याचबरोबर आज आम्हाला साथ देत आहेत आमचे तुकारामजी वाघ सर. आणि या दरम्यान मित्रांनो चर्चा करता करता एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. लागलाय धक्का. फलंदाज माघारी. ठिकाणी अजून एक गडी बाद होतोय. धावफलकावरती पाहायला मिळत आहे 27 या आकड्यावरती लागलेला दुसरा धक्का. करणचं कौतुक केलं जाईल. पहिले 2 बॉल वाईट त्यानंतर चौकार आला. त्यानंतर एक चांगलं कमबॅक करतोय. एक डॉट विकेट या ठिकाणी संपादित केली आहे. गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 3 करण गोलंदाजी करतोय. या चेंडूवरती आक्रमण चढवलंय. जबरदस्त फटका. डाऊन द ग्राउंड फटका खेचतोय. पुढे सरसावला आणि त्यानंतर ठोकलेला हा दर्जेदार प्रहार. चेंडू सीमा पार. षटकार. फटका आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन अनिलच्या बॅटमधनं. त्यानंतर लगेच कमबॅक गोलंदाजाचं. षटकारानंतर प्रत्युत्तर करण न दिलंय. डॉट येतोय. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळेल. एका बाजूने कुशिवली आणि दुसऱ्या बाजूने वडाची वाडी या 2 संघांच्या दरम्यान चाललेली बिग फाईट मॅच मैदानावरती. या चेंडूवर खेळलेला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेवर सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी पकडलं फेकलं. एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. एका धावेची मदत येईल. धावफलकाला जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर 34 धावा. 34 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर 34 धावा.
4 ला सुरुवात. पहिल्या चेंडूवरती पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न, सुंदर झेल, फलंदाज होतोय फेल, लागलाय अजून एक हादरा. चांगली गोलंदाजी हिरामनाला. पहिला चेंडू विकेट, त्यानंतर हा वाईट बॉल, चुकीचा चेंडू आणि एका धावेची मदत येईल, धावफलकावरती जोडली जाईल. 35 धावा. बॅटिंग करत असताना टीम कुशिवली, गोलंदाजी करत असताना हिरामन. वडाची वाडी या संघासाठी चाललेलं हे तिसरं षटक संपलं आणि चौथ्या षटकाला सुरुवात झालंय. हिरामन गोलंदाजी करतोय, वेगवान तेज तरार. हा चेंडू पहा, जागेवर खडे खडे अगदी झोपून चेंडूला भिरकावलं सीमारेषेच्या बाहेर. बॅट्समन अशोकच्या बॅटमधनं फरार चेंडू होतोय. कुशिवली गावचा ब्रँड, षटकार. षटकार येतोय. यावेळेस पहा, हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक त्या ठिकाणी अडवत असताना थोडस तारांबळ. एक सिंगल येईल, स्कोर कार्ड वरती एका धावेची मदत येईल, धावफलकावरती 42 धावा. 42 42 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करत असताना हिरामन. षटक चालू आहे चौथं, धावफलकावर 42 धावा. चांगल्या दर्जाचा खेळ या ठिकाणी प्रस्तुत करतायत. यावेळेस पुन्हा एकदा गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, त्या ठिकाणी अडवतायत. एक सिंगल येईल, स्कोर कार्ड वरती जोडतायत. एका धावेच्या मदतीने धावफलकाला पुढे सरकवतील. त्या 43 या आकड्यावरती. 43 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 43 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. हिरामनचा पुढचा चेंडू येतोय, राईट अमोर द विकेट. या चेंडूवर पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. बराच वेळ चेंडू हवेत, 3 फिल्डर येत आहेत, अडवण्याचा प्रयत्न करतायत, झेल टिपण्याचा प्रयत्न या ठिकाणी असफल. नो मॅच लँड मध्ये चेंडू ड्रॉप झाला आणि या दरम्यान पुन्हा 2 धावा येतील. प्रचंड ताकदीचा फटका. स्कोर कार्ड वरती आपण पाहताय तर 45 धावा जोडतायत 3 गड्यांच्या मोबदल्यात. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतायत. धावफलक जर आपण पाहिलं तर नक्कीच सजवतायत. 45 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. हा चेंडू पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर, जागेवरनं वेट अँड वॉच, दमदार स्ट्रोक. चेंडू निघाला सीमा पार, हवाई सफर वरती, षटकार. या 4 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबर वेळेचं बंधन पाळलं जातंय. चारी बाजूला तुडुंब गर्दी, प्रेक्षक राजाची गर्दी आणि प्रेक्षक राजाच्या पसंतीत असणारी स्पर्धा आपण पाहताय. पिंपळीकरांचा मान, अभिमान, सन्मान वाढवणारी स्पर्धा आई गावदेवी पिंपळी आयोजित साहिल प्रतिष्ठान चषक 2024. शेवटच्या षटकाला सुरुवात. गोलंदाज भूषण शेवटच्या षटकासाठी या ठिकाणी तयार होतोय. भूषण टू महेश, लेफ्ट मारा. पहिला चेंडू स्लो बरोबर. विकेटच्या मागे मात्र चेंडू अडवत असताना थोडीशी तारांबळ. या दरम्यान एक सिंगल कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येईल, धावफलकावरती जोडतायत. एक धाव स्कोर कार्ड वरती आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते 52 वरती. अर्धशतक कंप्लीट केलंय. कुशिवली संघाची धावसंख्या 52 धावा. शेवटचं अंतिम षटक. भूषण गोलंदाजी करतोय आणि गोलंदाजी करत असताना फेकलेला पहिला चेंडू, एक सिंगल आली आहे. डावखुरे हाताने मारा करतोय, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू पहा, जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव. चांगला चेंडू, डॉट येतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर निर्धाव.
लेफ्ट आर्म राऊंड द विकेट न भूषण पुन्हा एकदा हा चेंडू हा जास्त बाहेर पंच वाईट सांगतायत. अवांतरची खून करत असताना एका धावेची पुन्हा मदत येईल. 53 धावा भरपूर धावा धावफलकावर जोडतायत. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना संघ मैदानावरती खेळतोय. कुशिवली आणि वडाची वाडी अशी मॅच मैदानावर. रात्रीचा फॉर्मॅट. व्हॉट अ शॉट स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट्समन अशोक ऑन फायर. देन इट्स अ माइटी ब्लो सिक्सर. षटकार त्यानंतर पुन्हा एकदा घुटना टेक और ए सिक्सर देख. बॅक टू बॅक दुसरा तडाखा. चेंडू सीमा पार. षटकार. यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी अप्रतिमरित्या झेल टिपतोय. जबरदस्त हा झेल. फलंदाज होतोय फेल. अजून एक धक्का लागलाय मात्र काम तमाम करून तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद. मालिका लावली होती यावेळेस विकेट आली. हा चेंडू चांगला आहे. सरळ विकेट किपरनं कलेक्ट केलाय. धावतायत रनसाठी मात्र धाव पाहायला मिळेल. फलंदाज रनआउट होत आहेत. लागलाय अजून एक हादरा. या ठिकाणी पूर्वार्ध मित्रांनो संपन्न होतोय. 5 षटकांचा खेळ पाहायला मिळाला. 65 धावा तब्बल जमवल्या आणि 66 धावांचं मोठं आव्हान या ठिकाणी उभं केलंय. फलंदाजी करत असताना पाहायला मिळतील टीम वडाची वाडी. 30 चेंडू 66 धावा. मान्यवर उपस्थित आहेत. सन्माननीय प्रकाशदादा सराई आदिवासी संघटनेचे पदाधिकारी मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मान सन्मान करणारी स्पर्धा पिंपळोलीकरांची अभिमानाची स्पर्धा आहे. साहिल प्रतिष्ठान 2024 या ठिकाणी बनवायचे आहेत. 30 चेंडू आणि 66 धावा मैदानात बनवल्या जातील का? वडाची वाडी हा संघ खेळतोय आणि जशी द्वितीय सत्राला सुरुवात होईल मी तुर्तास थांबतोय. आपण थांबू नका पाहत राहा. जबरदस्त टूर्नामेंट आणि जबरदस्त सामना मैदानावरती पेश होईल. वडाची वाडी संघाच्या वतीनं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पेश होईल. 30 चेंडू 66 धावा बनवल्या जातील का? निश्चितच समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. आपण थांबू नका पाहत राहा. जबरदस्त स्पर्धा साहिल प्रतिष्ठान 2024 आणि या स्पर्धेच्या निमित्तानं समालोचन कक्षामध्ये आवाज ऐकायला मिळतोय. आपल्या संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे आणबान शान समालोचन क्षेत्रामधलं अग्रगण्य नाव योगीजी वाघ सर यांना आपण ऐकूयात. धन्यवाद. आतापर्यंत ज्यांचा आवाज आपण ऐकला अगदी आपण पाहतो निश्चित सातत्याने जर पाहिलं तर निश्चित आमच्या जवळचे परम मित्र आणि शहापूर तालुक्यातले एक घोड आवाज सोमनाथजी खाडे सर
अगदी आपण पहिल्या सत्रामध्ये जाऊया मित्रांनो. विजयासाठी बनवायच्या 66 धावा आणि या 66 धावेचा पाठलाग करण्यासाठी मुरबाड बडाचीवाडी अर्थात किंग बडाचीवाडी ही सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकाल अनिलला, तर स्ट्राईक एंडवरती आपण जनार्दन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. एका साईडनं आपण पाहू शकाल अंबरनाथ तालुक्यातील दिग्गज संघ, तर एका साईडनं मुरबाड तालुक्यातील दिग्गज संघ. दोन संघांच्या माध्यमातून एक मोठी लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पहिलं षटक गाठण्यासाठी आपण पाहू शकाल सातत्याने ज्याची महत्वाची कामगिरी पाहायला मिळत असते दिलीप भगत. चांगली कामगिरी ऑलराऊंडर खेळाडू आहे कुशिवली टीमचा, कुशिवली गावाची आन बान शान म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं. आणि यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती, परंतु स्ट्राईक इन वरती आपण पाहू शकाल सातत्यानं जनार्दन देखील ऑलराऊंडर खेळाडू आहे. आपल्या संघासाठी अनेक स्पर्धा गाजवल्यात, परंतु ही स्पर्धा गाजवणार का? कारण की भलं मोठं आव्हान आहे 66 धाब्यांचं. बॉल शिल्लक आहे 30. दिलीप गोलंदाजी मार्क होती तयार. पहिले षटक पॉवर प्लेचं कोपचा कोपची दुमडा दुमडी टिमका टिमकी दुमसा दुमशीचं षटक नाही, त्याचा बरा काम आहे पण किपरचा जरा बोथडा पाटलाय. काय सांगायचं नको झाली जरा गुडघ्या मेटा टेकून पार धुरळा तो दे का. पहिला चेंडू भन्नाट वेग अचूक टप्पा, तिथं फलंदाजला बीट करत चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला, परंतु विकेट किपर थोडंसं फंबल होत असताना बेडूक चापता कार्यक्रम झाला. बेडूक चापता चापता डाकू लागला हाताला, परंतु डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. पुन्हा एकदा दिलीप गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. स्ट्राईक केली होती पुन्हा एकदा जनार्दन. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे बॅक टू बॅक दुसरा चेंडू, इथे डॉट. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हाताळली जाते. दिलीपच्या माध्यमातून जनार्दनला थांबवलं गेलंय आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली इथे. काय सांगायचं आहे, ती म्हण आहे नाही का बारीक पोराला खांदाव घेतल्या कानात मुतात, असा कार्यक्रम झाला. दोन चेंडू चांगले चांगले गुणगान गायले, परंतु तिसरा चेंडू खराब आला गेला. डावी एसटी मिस करत असताना वाईट चेंडू आला गेलाय. एक्स्ट्राची अतिरिक्त एक धाव आणि एका धावेच्या मध्ये संघाचं खातं इथे ओपन होत असताना पाहायला मिळालं. ते म्हणजे किंग वडाचीवाडी मुरबाड टीमचं पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अकुट टप्प्याचा चेंडू, भन्नाट वेग होता आणि बघता बघता इथे डॉट बॉल. काय नाही मग काय फायदा, जन्म जेवून फायदाच नाही. मग एकंदरीत आपण पाहू शकाल इथे मात्र निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. 27 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 65 धाव्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक जे मात्र प्रगती पथावरती आपण पाहतोय. यावेळी चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे दूरवर. ओहो बेकार. नो हलिंग नो डुलिंग, जागेत पॉम करिंग. फलंदाज बाद. ओके मी थँक्यू. विकेट फलंदाज गोळी घेतली का नाही, परत एक गोळी घेऊन ये. आऊट झालाय आणि षटकाराचा गाणं लायलाय. याला गोळी आणून द्या आणि पाणी आणून द्या जरा. इथे आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आता मात्र समीकरण आहे. शेवटचे 26 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती मात्र 65 धाब्यांची. प्रथम बॅटिंग करत असताना कुशिवली क्रिकेट संघाने 5 गडी गमावत असताना 65 धावा बनवल्या. 66 धाब्यांची गरज आहे विजयासाठी किंग वडाचीवाडी मुरबाड टीमला. आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज राजेश इथे दाखल स्ट्राईक एंड वरती. याच भयानक एक काम करा, बॉलरचे करकोट आले याला तायती बीती आहे का काय झाली आहे. लाईव्ह बेकार. बोकरापेक्षा चिकूट बॉलिंग. सोन्याला बाजार कमी आणि याले जास्त. नेक्स्ट मॅच श्री गणेश सारमा टीमचा कॅप्टन आणि टीम बळवंत नगर. दोन टीमचे कॅप्टन टॉस साठी या. अगदी पाहतो सारमाल टीम जर म्हटली तर एक शहापूर तालुक्यातील 10 संघ आणि त्यांच्या विरुद्ध इगतपुरी तालुक्यातील 10 संघ. अतिशय दूरवरून आजच्या पोल मधला सर्वात लांबूचा प्रवास जर कुणी केला असेल तर बळवंत नगर टीमनं. आणि वेळेवरती उपस्थित राहिले त्यांचं खूप खूप आभार आहे. आपण वेळेवरती उपस्थित राहिलात. कारण की मित्रांनो आज ज्या एकूण 14 टीम्स आहेत त्या 14ही टीम्स मधून सर्वात लांबूचा प्रवास जर कुणी केला असेल तर बळवंत नगर. सोमनाथ हंबीर आणि त्यांची संपूर्ण टीम. या कॅप्टन आणि श्री गणेश सारमाळ दोन टीमचा कॅप्टन. एक शहापूर तालुक्यातील संघ तर एक इगतपुरी. प्रकाश दादा यांना विनंती करतो चला आपल्या शुभ असते आपण तो टॉस आपण संपन्न करणार आहोत.
अगदी आपण पाहणार आहोत. इथे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, दादा या आपण. 24 चेंडू 65 धाब्यांची गरज आहे. श्री गणेश सारमाल टीमच्या कॅप्टन उपस्थित आहेत. तर एका साईडने आपण पाहतोय इगतपुरी आदिवासी टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष अर्थात सोमनाथजी हंबीर यांच्या मालकीचा हा संघ बळवंत नगर. या दोन टीमच्या दरम्यान टॉस केला जाईल. एका साईडनं अगदी शहापूर तालुक्यातील दिग्गज संघ, तर एका साईडनं आपण पाहतोय इगतपुरी. दोन दूरवरचे संघ एकमेकांसमोर आपण पाहतो स्क्रीनवरती दोन दोन जर आपण दृश्य मैदानाच्या आतमध्ये, कारण की एका साईडनं सामना कंटिन्यू आहे तर एका साईडनं टॉस देखील होतोय. इकडे मगचा गडी कंसा दे बारीक बारीक गडी आपण स्वतः डायरेक्ट खोपचित न्याव. भयानक कार्यक्रम बघा. अगदी आपण पाहतो टॉस संपन्न झालाय आणि मला वाटतं टॉस बळवंत नगर आणि प्रथम क्षेत्ररक्षण बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले गेले श्री गणेश सारमाल टीमला. मैदानाच्या आतमध्ये जाऊया मित्रांनो. शेवटचे 23 चेंडू आहे आणि 23 चेंडू मध्ये विजयासाठी जागाच्या ताई झोपवतो आणि झोपायच्या ताई जागवतो. बेकार कार्यक्रम. यावेळेस हो लोअर फुल लेनचा चेंडू होता. फटका खेळण्याचा प्रयत्न डीपमधून क्षेत्ररक्षकाला बेकार यास. काय सांगायचं आहे. गडी मुरबाडला होता आणि शिरैलेला थ्रो केला गुडघा टेकून, परंतु निश्चित चांगला बॅकअप आला. आणि आमचा डीजे वाला जर सांगला तर काय सांगायचं, सगळ्यात भयानक लोकांचा कॅस आडवं पडला, त्याचं खराट्यासारखं उभं झाला. काय सोडलाय आणि काय नाही. भयानक कार्यक्रम. परंतु जाऊया 21 चेंडू आणि विजयासाठी 58 धाव्यांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटनं लॉप करण्याचा प्रयत्न, परंतु जरूर आपण पाहिलं मित्रांनो बॉल बॅटला स्पर्श करत नाही. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. बॉलर आवडा चिकना दिसतो का, तोंडाला काय लायला आहे, भुऱ्याची पावडर लायले का, काय केली आहे, लय भयानक. जरूर आपण पाहतोय आमचे कॅमेरामन देखील चांगले फोकस करतायत. त्यांना देखील पालघरची गाणी ऐकायची सवय आहे अजून. परंतु बॉल मात्र इथे डावी इष्टी मिस करत असताना बॉल निघून चला. 1 अंडा 1 ताटा 1 चमचा कन्यादान. व्हाईट बॉल एक्स्ट्राचा धाव आणि एक्स्ट्राची चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये स्क्रीनवरती रिप्लाय मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय चांगल्या दर्जाची वाहिनी ब्रदर्स स्पोर्ट लाईव्ह इव्हेंट ही वाहिनी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने निश्चित आदिवासी तरुणांसाठी खऱ्या अर्थाने एक आदर्श घेणारा खऱ्या अर्थाने हे एक सोशल ऍप आहे. कारण की खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आज आदिवासी तरुण सातत्याने प्रत्येक तरुण जो रोजगार शोधतोय, परंतु अगदी या टीमचे खऱ्या अर्थाने ओनर त्यांच्या माध्यमातून देखील एक स्वप्न साकारलं आणि आज यशापर्यंत कमी काळामध्ये जास्त प्रसिद्धी आपल्या कामावरती ठाम केली आहे. ती वाहिनी म्हणजे अगदी आपण पाहतोय ब्रदर स्पोर्ट लाईव्ह इव्हेंट. कौतुक करावं लागेल. जाऊया पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क होती यावेळेस. सोहो संधू आणलाय, मजबूत आणलाय, फिल्डर आलाय, आतल्यात कार्यक्रम ओके झाला. नो हालिंग नो डुलिंग. आता जागेत पॉंग पॉंग करिंग. फलंदाज बाद. भयानक कार्यक्रम. आता तो दम ना खाय हो. मॅची खपल्या का राहायच्या हळदी वाजवाय सुरुवात. परंतु मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल होते. आपण पाहतोय मुंबई पोलीस सेनेमध्ये कार्यरत असणारे आमचे जवळचे मित्र निश्चित रमेश दादा ठोंबरे जे नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. तर स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहू शकाल राज. या खेळाडूकडे क्षमता भरपूर आहे. इथे राज स्ट्राईकला. गोलंदाज तयार. इथे भयानक कामगिरी तुकाराम वाघ ज्यांचा गावचा हा संघ खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. अगदी पाहतोय तुकाराम दादा वाघ लवकरच आलं आणि काय सांगायचं सगळं गडी ओके मी थँक्यू. इथे मात्र भन्नाट वेगात सुट्टप्पा असून एक बेकार भोकरापेक्षा चिकूट बॉलर
चिकट बोकऱ्या बॉलिंग, केसाची स्टाईल मारली तर काय सांगायचं, भरत का कॅस कापितो असं परत एकदम बार. अगदी कॅमेरामन लगेच फोकस करतायत, त्यांचं कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. 16 चेंडूवर 57. इथे सन्मान दिलाय समोरच्या दिशेला, परंतु जमलं नाही. शतरक्षक आहे आतल्या आत. कार्यक्रम ओके झाला. काय सांगायचं आहे, किचन मध्ये जेवाय दिला आणि किचन मध्येच कार्यक्रम ओके. इथे मात्र आपण पाहिलं तर डॉट चेंडू आला गेला. शेवटचे 15 बॉल 57 धाब्यांची गरज आहे. पुढची मॅच श्री गणेश सारमाळ त्यांच्यामध्ये जर पाहिलं, श्री गणेश सारमाळ टीम मध्ये अगदी सगळे खेळाडू जर पाहिले छोटे आहेत, परंतु सगळ्यांची कामगिरी चांगली पाहायला मिळेल यात शंका नाही. यावेळेस गॅप शोधलाय. लाय चुना मळ तंबाखू निधन का हान टोका बेकार चौका. साल्टी कडल्याशिवाय ना काय सांगायचं आहे. इथे आपण पाहतोय निश्चित चांगली कामगिरी पाहायला मिळाली या बॉल वरती. पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आलाय. तिथे विकेट किपरची उंची आखूड पडली. काय सांगायचं आहे, युरियाचा वापर कमी झाला आणि खताचा जास्त झाला अशा पद्धतीने आपण पाहिलं, परंतु बॅकअप चांगलं आलं. आता मात्र निश्चित आपण पाहणार आहोत मिस्टर डॉक्टर पवन, ते देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत पुढच्या मॅच मध्ये. यावेळेस हो निश्चित कुठल्याही प्रकारची धाव खर्च केली जात नाहीये सामन्यामध्ये. मित्रांनो थोडंसं चित्र जर पाहिलं तर कुठेतरी वन साइड झुकत असताना पाहायला मिळते, कारण की आतापर्यंत धावा धावफलकावरती 13 आहेत. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. 53 धावांची गरज आहे. पुढच्या मॅच साठी बळवंत नगर टीम आपल्या गाड्या सर्व्हिसिंग करून ठेवा. श्री गणेश सारमाळ आपल्या देखील गाड्या सर्व्हिसिंग करून ठेवा. अगदी आपण पाहतोय सातत्याने मागच्या वर्षामध्ये पवन शिंगे ज्यांनी या मैदानावरती चांगली कामगिरी केली होती. 5 चेंडूमध्ये चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळाली होती. या वर्षामध्ये जरूर आपल्याला त्याच्यापेक्षा चांगली कामगिरी पाहायला मिळेल, शंका नाहीये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र गोलंदाज आलाय गेला. याची केसाची स्टाईल लोका काळ कॅस दवळ करता योग काळ कॅस पिंगाट करून आलाय. स्वामी विकास गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. यावेळेस चांगला चेंडू, विकासनं देखील कमालीचा चेंडू हाताळाय. पहिला चेंडू आल्या आल्या डॉट, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. स्वामी आहे परंतु टी शर्ट जरा वाफे आणलाय, त्याला 550 रुपये वाफ जमा केलाय, हरकत नाही. इथे निश्चित 11 चेंडू आणि 53 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा स्वामी तयार. इथे मात्र स्वामी, परंतु आता मात्र स्वामी थोडासा वाया झाला, कारण की चेंडू थोडासा खराब आला. तो म्हणजे हा चेंडू डावी एसटी मिस करणार. वाईट बॉल. माझ्या आवाजावर नको तेव्हा फुकाट हसून तुझ्या किडनॅप आउट करशील. तू तुझा काम कर बाबा. निश्चित हा खराब चेंडू आला गेलाय. 14 धावा धावफलकावरती. 11 बॉल 52ची गरज. इथे मात्र पुढ्यामध्ये हा चेंडू टाकला होता. अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडीशी उसळी घेतोय. बघता बघता इथे आपण पाहिला तर तो म्हणजे आपण पाहिला डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय आणि मानावरती काहीतरी येगळाची चित्रू दिसाद. यस, येगळा चित्रू आहे त्याचे. बॅटची लिडिंग एज आणि विकेट कीपरने काम केलं. फिनिश. इथे मात्र फलंदाज बाद. इथे मात्र काय सांगायचं आहे, जसा मला चांगला मानव चित्रू दिसला त्याचा गड्या चित्रूच काहीतरी अंगात शिरला. कॅमेरा पण आमच्या स्क्रीन वरती लगेच आलेत तुम्ही. तुकाराम सर तुमच्यावरती संपूर्ण आमच्यापेक्षा जास्त काळजी जरूर आमच्या कॅमेरामन घेत आहेत. कौतुक करावं लागेल जरूर. इथे मात्र खराब लाईन, खराब लेंथ. इथे मात्र हा चेंडू खराब आला गेला. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव देऊन जाईल. अगदी आपण पाहतोय, मला वाटतं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका इथे हवेत. क्षेत्राचे बॉल खाली डाऊन द ग्राउंड टिपला जाईल. आणि असे तर झाले का काय नाही, कपडा मोठा झालाय त्यामुळे गडू आम्हाला ओळखीनं आला. तुला मग सांगतो परत. ओके मी थँक्यू. अगदी आपण पाहतो डीजे वालाय तापलाय. काय सांगायचं, गरमायचा दिसाला तसा जोर त्याला आला.
मेन पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय मागच्या वर्षामध्ये त्यांना जोड झाला भगवान गोरे. आतापर्यंत आमचं लक्ष नव्हतं तुमच्याकडे, जरूर अगदी आपण पाहिलं निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही किडण्या दाबू नका, घरपट्ट्या बाजूला पाडा, तहसीलदार वेगळा आहे तिथे. इथे मात्र 4 गडी गमावलेत, 15 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक आहे आणि बघता बघता हा चेंडू इथे निर्धाव. अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ मित्रांनो इथे समाप्त झाला. धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल जमल्या गेल्या त्या म्हणजे 4 गड्याच्या मोबदल्यात किंग बडाची वाडी 15 धावा डीजे. जागेवर भेट ना, 2-3 उपटी दिल्या पाहिजे तो परत जुनीच जागा गवस. काय सांगायचं आहे इथे शेवटचं षटक. आणि एकंदरीत आपण पाहतो या शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी. इथे मात्र अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्रचे बॉल खाली डाऊन द ग्राउंड. अजून एक विकेट, फलंदाज मात्र झाला इथे बाद. अजून एक धक्का, टीम बोडाची वाडी. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय नाईटची स्पर्धा. मला तरी वाटतंय वडाची वाडी हा संघ एक एन्जॉय म्हणून पहिल्यांदा खेळतोय मित्रांनो. डेच्या स्पर्धा अनेक गाजवल्यात या संघानं, परंतु नाईटची स्पर्धा जेव्हा जेव्हा आपण डेच्या स्पर्धा खेळतोय ना त्याचा अनुभव आणि नाईटच्या क्रिकेटचा अनुभव थोडासा फरक असतो. आज एन्जॉय साठी खऱ्या अर्थाने वडाची वाडी हा संघ माझ्या समोर तरी पहिल्यांदा नाईटची स्पर्धा खेळताना पाहायला मिळतोय. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत, 51 धाब्यांची गरज आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहत आलोय अनेक वेळा आपल्याला म्हण आपल्याला पाहायला म्हणजे अगदी आपण पाहतोय पुढच्याला ठेस तर मागचा शहाणा. म्हणजे एक सामन्यामध्ये आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतंय आणि अपयश ही यशाची पहिली पायरी असते. सातत्याने आयुष्यामध्ये आपण पाहत आलोय इथे 3 बॉल आणि विजयासाठी 51 धाब्यांची गरज. फुलटॉस बॉल वरती इथे फटका फसलाय, तिथे मात्र दिलीप आलाय. इथे चूक भास माझ्या तोंडात शब्दाचा योगडी तोटका सारखा धावलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्रक्षेक दूरवर आहे. दिलीप बॉल पर्यंत पोहोचला गेलाय आणि 1 धाव इथे कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने आता मात्र कुठेतरी जर पाहिला तर 16 धावा धावफलकावरती आहेत. एक चेंडू 50 धावा म्हणजे सामन्यामध्ये आता पूर्णपणे पकड निर्माण केली कुशिवली क्रिकेट संघानं. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्रक्षेकाला बॉल पर्यंत पोहोचला गेलाय. एक सिंगल. हार्ड लक टीम किंग वडाची वाडी मुरबाड आणि गुड लक टीम कुशिवली. टीम बळवंत नगर. आणि आपण मान्यवरांचा मान सन्मानाकडे वळत आहोत. अगदी आदिवासी संघटना